Today we are start the chapter number 4, molecular basis of inheritance. In this chapter we have studied on what genetic material, DNA or what RNA. Then in this chapter the first point here, introduction of DNA or the discovery of DNA. Before the discovery of DNA, here we are studied on what discovery of nucleic acid. मग discovery of nucleic acid मध्ये बघा, first of all what DNA evolved from discovery of nucleic acid. या ठिकाणी जो DNA असणार तो DNA कशापासून इव्हॉल्व झालेला असणार बघा. Here the DNA evolved from the discovery of nucleic acid. बरोबर आहे. मग या ठिकाणी फर्स्ट स्टडी केला या ठिकाणी इन 1869 फेडरिक मिक्चर. फेडरिक मिक्चरने काय केलं बघूया. ही कलेक्ट द WBC फ्रॉम इन्फेक्शियस पस सेल. बरोबर. फेडरिक मिक्चरने या ठिकाणी काय केलं, एक सेल कलेक्ट केले. व्हॉट इज द सेल नेम, द व्हाईट ब्लड सेल. फ्रॉम व्हॉट सेल, इन्फेक्शियस पस सेल. एक इन्फेक्शियस पस सेल पासून त्याने एक व्हाईट ब्लड सेल कलेक्ट केली. नंतर त्याने काय केलं बघूया, वॉश दिस पस सेल विथ द सॉल्ट सोल्युशन. हे जे पस सेल आहे ही पस सेल त्याने काय केली, सॉल्ट सोल्युशनच्या मदतीने काय केले, वॉश केली. वॉश द पस सेल विथ द सॉल्ट सोल्युशन. देन व्हॉट दिस ट्रीटेड विथ अ वीक अल्कलाइन सोल्युशन. त्यानंतर ही जे सेल आहे ते सेल त्याने कशासोबत ट्रीट केली, दिस सेल इज ट्रीटेड विथ द वीक अल्कलाइन सोल्युशन. ओके, ट्राय टू अंडरस्टँड. सर्वात अगोदर काय केले, एक व्हाईट ब्लड सेल कलेक्ट केले फ्रॉम इन्फेक्शियस पस सेल. त्यानंतर ती जी पस सेल आहे ते पस सेल काय केली, वॉश केली. वॉश द पस सेल विथ सॉल्ट सोल्युशन. सॉल्ट सोल्युशनच्या मदतीने पस सेल वॉश केली. त्यानंतर काय केलं बघा, दिस ट्रीट विथ द वीक अल्कलाइन सोल्युशन. ती जी पस सेल आहे सॉल्ट सोल्युशन सोबत वॉश झाल्यानंतर, सॉल्ट सोल्युशन नंतर वॉश झाल्यानंतर काय केलं त्याने बघा, अल्कलाइन सोल्युशन सोबत ट्रीट केलं. ओके, देन व्हॉट आफ्टर द ट्रीटिंग विथ अल्कलाइन सोल्युशन द न्यूक्लियाय गेट प्रेसिपिटेट आहे ना. अल्कलाइन सोल्युशन सोबत वॉश झाल्यानंतर या ठिकाणी काय प्रेसिपिटेट झाला, हियर इट इज द न्यूक्लियाय गेट प्रेसिपिटेट. देन व्हॉट हॅपन, देन धिस न्यूक्लियाय कॉल्ड ॲज द न्यूक्लियन. ओके, त्या न्यूक्लियाला नंतर त्याने काय नाव दिलं, धिस न्यूक्लियाय इट इज कॉल्ड ॲज द न्यूक्लियन. देन व्हॉट दिस न्यूक्लियन कंटेन द मोर फॉस्फरस. त्यानंतर हा जो न्यूक्लियन आहे या न्यूक्लियनमध्ये काय, दिस न्यूक्लियन कंटेन द मोर फॉस्फरस कॉन्सन्ट्रेशन. देन फॉस्फरस हॅव द ॲसिडिक प्रॉपर्टी. हे जर फॉस्फरस असणार आहे, ह्या फॉस्फरसची प्रॉपर्टी काय असणार आहे, दिस फॉस्फरस हॅव द ॲसिडिक प्रॉपर्टी. दॅट्स वाय व्हॉट दिस न्यूक्लियन इट इज कॉल्ड ॲज व्हॉट, इट इज कॉल्ड ॲज द न्यूक्लिक ॲसिड. त्यानंतर हा जो न्यूक्लियन आहे या न्यूक्लियनमध्ये फॉस्फरसचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे आणि फॉस्फरसची जी प्रॉपर्टी कोणती प्रॉपर्टी आहे, ॲसिडिक प्रॉपर्टी. देअरफॉर व्हॉट दिस न्यूक्लियन इट इज कॉल्ड ॲज द न्यूक्लिक ॲसिड. ओके, ट्राय टू अंडरस्टँड. बघा परत एक वेळेस बघूया काय केलं याने. एक व्हाईट ब्लड सेल घेतली इन्फेक्शियस पस सेलपासनं. त्या व्हाईट ब्लड सेलला ती इन्फेक्शियस पस सेल आहे सॉल्ट सोल्युशनने त्याने वॉश केले. सॉल्ट सोल्युशन सोबत वॉश झाल्यानंतर काय केलं त्याने, ट्रीटमेंट केली. कोणत्या सोल्युशन सोबत, अल्कलाइन सोल्युशन सोबत. अल्कलाइन सोल्युशन सोबत ट्रीटमेंट झाल्यानंतर त्या ठिकाणी काय प्रेसिपिटेट झालं, न्यूक्लियाय गेट प्रेसिपिटेट. दिस न्यूक्लियाय इट इज कॉल्ड ॲज द न्यूक्लियन. तो जो न्यूक्लिया आहे त्या न्यूक्लियाला त्याने काय नाव दिलं, त्या ठिकाणी न्यूक्लियन नाव दिलं. बरोबर. देन न्यूक्लियन कंटेन द मोर फॉस्फरस. तो जो न्यूक्लियन आहे त्यामध्ये कशाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, फॉस्फरसचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. त्या फॉस्फरसची प्रॉपर्टी काय आहे, ॲसिडिक प्रॉपर्टी. देअरफॉर व्हॉट दिस न्यूक्लियन इट इज कॉल्ड ॲज द न्यूक्लिक ॲसिड. आणि न्यूक्लिक ॲसिडचे मग या ठिकाणी दोन टाईप पडणार आहे. देअर इट इज द टू टाईप ऑफ द न्यूक्लिक ॲसिड. व्हॉट, हिअर इट इज द डिऑक्झी रायबोन्यूक्लिक ॲसिड. व्हॉट, DNA. and second one what, here it is the ribonucleic acid. That's why what this nucleic acid it is the two type, DNA and RNA. Means what, deoxyribonucleic acid and ribonucleic acid. Means what, the discovery of DNA, the discovery of DNA it is evolved from what, discovery of nucleic acid. म्हणजे न्यूक्लिक ॲसिडची डिस्कवरी झाल्यानंतर कशाची डिस्कवरी झाली या ठिकाणी, DNA ची डिस्कवरी झाली. ओके, या ठिकाणी बघा तुम्हाला एक ग्रिफिथ एक्सपेरिमेंट दिलेला आहे बुकमध्ये. व्हॉट अबाउट द ग्रिफिथ एक्सपेरिमेंट, द सिरीज ऑफ एक्सपेरिमेंट वेअर परफॉर्म बाय ब्रिटिश फिजिशियन F. Griffith in 1928 using the bacterium Streptococcus pneumoniae which caused the pneumonia in mammals. ओके, या ठिकाणी काय बघा एक ग्रिफिथ एक्सपेरिमेंट दिलेला आहे. ग्रिफिथ एक्सपेरिमेंट इन 1928 युझिंग द बॅक्टेरिया. व्हॉट इज द बॅक्टेरियम नेम, हिअर इट इज द स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया विच कॉज द न्यूमोनिया इन मॅमल्स. बरोबर. ग्रिफिथ एक्सपेरिमेंटमध्ये काय बघा या ठिकाणी एक स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया नावाचा बॅक्टेरिया आहे. त्या स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया बॅक्टेरियाने काय होणार आहे बघा, न्यूमोनिया होणार आहे. कोणामध्ये, मॅमल्समध्ये. मग ग्रिफिथ एक्सपेरिमेंट, व्हाय ग्रिफिथ एक्सपेरिमेंट, टू फाइंड आउट व्हॉट इज द जेनेटिक मटेरियल. बरोबर आहे, जेनेटिक मटेरियल नेमकं काय असणार आहे ते फाइंड आउट करण्यासाठी या ठिकाणी
वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट आणि त्यामध्ये फर्स्ट एक्सपेरिमेंट कोणाचा आहे ग्रिफिथचा. ओके, दॅट्स व्हॉट हिअर इज द ग्रिफिथ एक्सपेरिमेंट. मग त्यानंतर बघा स्ट्रेप्टोकोकस निमोनिया जे आहे ते स्ट्रेप्टोकोकस निमोनियाचे 2 टाईप आहेत. ओके, स्ट्रेप्टोकोकस निमोनिया जो बॅक्टेरिया आहे त्या स्ट्रेप्टोकोकस निमोनिया बॅक्टेरियाचे 2 टाईप असणार आहे, एस टाईप अँड आर टाईप. व्हॉट हिअर इट इज द एस टाईप बॅक्टेरिया अँड आर टाईप बॅक्टेरिया. एस टाईप बॅक्टेरिया मीन्स व्हॉट स्मूथ, व्हायरुलंट, पॅथोजेनिक अँड कॅप्सुलेटेड. एस टाईप बॅक्टेरिया काय असणार आहे ठिकाणी स्मूथ असणार आहे, व्हायरुलंट असणार आहे, पॅथोजेनिक असणार आहे. पॅथोजेनिक म्हणजे काय की ज्याच्यामुळे डिसीज होणार आहे आणि तो कॅप्सुलेटेड असणार आहे. आर टाईप बॅक्टेरिया कसा असणार आहे रफ, नॉन व्हायरुलंट, नॉन पॅथोजेनिक अँड नॉन कॅप्सुलेटेड. आर टाईप बॅक्टेरिया कसा असणार आहे आर टाईप बॅक्टेरिया असणार रफ, नॉन व्हायरुलंट, नॉन pathogenic and non capsulated. There are the 2 type of Streptococcus pneumonia bacteria. Streptococcus pneumonia नावाचा जो बॅक्टेरिया याचे 2 स्ट्रेन आहे, एस टाइप आणि आर टाइप. आर टाइप स्मूथ आहे, व्हायरुलंट आहे, पॅथोजेनिक आहे, कॅप्सुलेटेड आहे. आर टाइप रफ आहे, नॉन व्हायरुलंट आहे, नॉन पॅथोजेनिक आहे आणि नॉन कॅप्सुलेटेड आहे. मग ग्रिफिथने या ठिकाणी 4 स्टेपमध्ये स्टडी केलेला आहे. त्यापैकी फर्स्ट स्टेपमध्ये काय बघा, इन दिस फर्स्ट स्टेप व्हेन R type of bacteria were injected into the healthy mice. बरोबर आहे. R टाईपचा जो बॅक्टेरिया आहे, R टाईपचा जो स्ट्रेप्टोकोकस निमोनिया नावाचा बॅक्टेरिया आहे, तो R टाईप बॅक्टेरिया काय केला ग्रिफिथने इंजेक्ट केला कोणाला हेल्दी माइसला. देन व्हॉट हॅपन हिअर, दे डिड नॉट कॉज द निमोनिया. बरोबर आहे ना. R टाईपचा बॅक्टेरिया ज्या वेळेस माइसला इंजेक्ट करणार त्यावेळेस माइसला निमोनिया होणार नाही. दे डिड नॉट कॉज निमोनिया मीन्स व्हॉट, दिस आर टाइप बॅक्टेरिया इट इज नॉन व्हायरुलंट अँड नॉन पॅथोजेनिक. बरोबर. मग याच्या मागचं कन्क्लुजन काय असणार आहे की आर टाईपचा जो बॅक्टेरिया आहे तो आर टाईपचा बॅक्टेरिया नॉन व्हायरुलंट असणार, नॉन पॅथोजेनिक असणार आहे की त्यामुळे त्या माइसला, बरोबर आहे, त्या माइसला निमोनिया होणार नाही. आणि तो जो माइस आहे तो ॲज इट इज काय असणार आहे लाईव्ह असणार. कळालं तुम्हाला फर्स्ट स्टेप. फर्स्ट स्टेपमध्ये आर टाईपचा बॅक्टेरिया इंजेक्ट करणार आहे हेल्दी माइसला. हेल्दी माइसला आर टाईपच्या बॅक्टेरियामुळे निमोनिया होणार नाही. म्हणजे आर टाईपचा बॅक्टेरिया नॉन व्हायरुलंट आहे, नॉन पॅथोजेनिक आहे आणि तो माइस जो आहे तो ॲज इट इज लाईव्ह असणार. देन व्हॉट, सेकंड स्टेपमध्ये मग ग्रिफिथने काय केलं, व्हेन एस टाईप ऑफ बॅक्टेरिया वेर इंजेक्टेड इन टू द माइस. बरोबर आहे. सेकंड स्टेपमध्ये काय केला, जो एस टाईपचा बॅक्टेरिया तो एस टाईपचा बॅक्टेरिया काय केला इंजेक्ट केला कोणाला माइसला. व्हेन एस टाईप ऑफ बॅक्टेरिया वेर इंजेक्टेड इन टू द माइस, देन व्हॉट हॅपन, माइस डेव्हलप द निमोनिया अँड डाईट. ओके, गेट इट प्रॉपरली. ज्या वेळेस आपण आर टाईपचा बॅक्टेरिया इंजेक्ट केला त्यावेळेस माइसला निमोनिया झाला नाही, माइस त्या ठिकाणी लाईव्ह राहिला. म्हणजे आर टाईपचा बॅक्टेरिया व्हायरुलंट नाही, नॉन पॅथोजेनिक आहे. बरोबर आहे ना. मग एस टाईपचा बॅक्टेरिया ज्यावेळेस आपण इंजेक्ट करणार माइसला त्यावेळेस माइस काय डेव्हलप करणार, माइस डेव्हलप द निमोनिया अँड माइस डाईड. म्हणजे मग एस टाईपचा जो बॅक्टेरिया आहे तो एस टाईपचा बॅक्टेरिया कसा आहे या ठिकाणी व्हायरुलंट आहे, पॅथोजेनिक आहे. ओके, मग फर्स्ट स्टेप झाला. सेकंड स्टेप झाला म्हणजे आर टाईपचा बॅक्टेरिया कसा आहे नॉन पॅथोजेनिक, नॉन व्हायरुलंट. एस टाईपचा बॅक्टेरिया कसा आहे व्हायरुलंट आहे, पॅथोजेनिक आहे. आर टाईपमुळे माइस जो आहे तो डाईड होणार नाही, परंतु एस टाईपमुळे माइस काय होणार आहे डाईड होणार आहे. मग थर्ड स्टेपमध्ये काय केलं बघा, दे यूज अ हीट किल एस टाईप बॅक्टेरिया वेर इंजेक्टेड इन टू द हेल्दी माइस. मग याने या स्टेपमध्ये काय केला, हीट किल एस टाईप बॅक्टेरिया घेतला. काय केलं याने त्या ठिकाणी, हीट किल्ड एस टाईप बॅक्टेरिया इंजेक्ट केला कोणाला हेल्दी माइसला. आणि त्यानंतर बघा मग दे डिड नॉट कॉज निमोनिया. ओके, प्रॉपरली गेट इट. म्हणजे काय केलं याने, एस टाईप जो हीट किल बॅक्टेरिया होता तो एस टाईप हीट किल बॅक्टेरिया काय केला माइसला इंजेक्ट केला. आणि माइसला इंजेक्ट केल्यानंतर माइस रिमेन लाईव्ह. म्हणजे माइसला निमोनिया होणार नाही, माइस रिमेन हेल्दी. गेट इट प्रॉपरली. इकडे जर तुम्ही बघितलं तर एस टाईप बॅक्टेरियामुळे काय होतं आहे माइस डायड होत आहे. एस टाईप बॅक्टेरियामुळे काय होतं आहे माइस डायड होत आहे. बरोबर आहे ना. परंतु जर हीट किल एस टाईप बॅक्टेरिया घेतला तर माइसवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. दे डिड नॉट कॉज द निमोनिया अँड माइस रिमेन द हेल्दी. देन व्हॉट हॅपन, फोर्थ स्टेपमध्ये काय आलं मग बघा, व्हेन द मिक्सचर ऑफ हीट किल एस टाईप ऑफ बॅक्टेरिया अँड living R type of bacteria was injected into the healthy mice, the mice developed pneumonia and died. म्हणजे आता काय केलं बघा, हीट किल एस टाईप बॅक्टेरिया प्लस आर टाईप बॅक्टेरिया म्हणजे हीट किल एस टाईप बॅक्टेरिया आणि आर टाईप बॅक्टेरिया यांचं मिक्सचर केलं. बरोबर आहे. आणि हे मिक्सचर इंजेक्ट केलं कोणाला हेल्दी माइसला. आणि हे मिक्सचर हेल्दी माइसला इंजेक्ट झाल्यानंतर काय होणार आहे, द माइस डेव्हलप द निमोनिया अँड डायड. मग
ट्राय टू अंडरस्टँड. म्हणजे आपण फर्स्ट स्टेपपासून जर गेले तर फर्स्ट स्टेपमध्ये काय होता, आर टाईप बॅक्टेरियामुळे निमोनिया डेव्हलप होणार नाही, माईस ॲज इट इज लाईव्ह असणार. एस टाईप बॅक्टेरियामुळे निमोनिया होणार, माईस डाईड होणार. हीट किल एस टाईप बॅक्टेरियामुळे निमोनिया होणार नाही, माईस रिमेन द हेल्दी. आणि फोर्थ स्टेपमध्ये काय केलं आपण, मिक्सचर घेतला हीट किल एस टाईप बॅक्टेरिया आणि आर टाईप बॅक्टेरिया. जर माईसला इंजेक्ट केलं तर माईस व्हॉट, हिअर इट इज द निमोनिया इज डेव्हलप अँड डाय. मग व्हॉट द कॉज बिहाइंड इट. मग आता इथे असं का झालं, कारण आपण अगोदर बघितलं होतं की आर टाईपमुळे निमोनिया होणार नाही, आर टाईपमुळे निमोनिया होणार नाही, माईस मरणार नाही. हीट किल एस टाईपमुळे सुद्धा निमोनिया होणार नाही, माईस मरणार नाही. परंतु जर आर टाईप आणि हीट किल एस टाईप जर घेतला तर माईसला निमोनिया होणार आणि तो मरणार. मग त्याच्या मागचं रिझन का या ठिकाणी असं होणार, मग बघूया. व्हेन द ब्लड सॅम्पल फ्रॉम डेट माईस वॉज कल्चर द कॉलनीज ऑफ लिव्हिंग एस टाईप वेअर ऑप्टेन. म्हणजे जर आपण या ठिकाणी हे मिक्सचर दिल्यानंतर जो माईस डायड होणार आहे, या डायड झालेल्या माईसपासून जर आपण ब्लड सॅम्पल कलेक्ट केलं तर या ब्लड सॅम्पलमध्ये कोणत्या टाईपचा बॅक्टेरिया दिसतोय बघा, हिअर इट इज द लिव्हिंग एस टाईप बॅक्टेरिया वेअर ऑप्टेन, की जो आपण ऑलरेडी दिलेला नाही. आपण काय दिलेलं होतं, आपण दिलेलं होता आर टाईप बॅक्टेरिया आणि हीट किल एस टाईप बॅक्टेरिया. काय दिलेलं होतं आपण, आर टाईप बॅक्टेरिया आणि हीट किल एस टाईप बॅक्टेरिया. परंतु आपल्याला काय मिळतं आहे, हा जो डायट झालेला माईस आहे त्याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे एस टाईप ऑफ बॅक्टेरिया वेअर ऑप्टेन. मग व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट, बरोबर आहे. मग याच्या मागचं रिझन काय असणार आहे, ग्रिफिथ कन्क्लुडेड दॅट. ग्रिफिथने काय कन्क्लुजन लावलं बघूया या ठिकाणी. ग्रिफिथ कन्क्लुडेड दॅट लिव्हिंग आर टाईप ऑफ बॅक्टेरिया मस्ट पिकअप समथिंग फ्रॉम द सराउंडिंग मीडियम दॅट कंटेन द हीट किल एस टाईप बॅक्टेरिया. म्हणजे आपण काय केलं होतं, जे मिक्सचर घेतलेलं होतं, आपण जे मिक्सचर घेतलेलं होतं आर टाईपचं आणि हीट किल एस टाईप बॅक्टेरियाचं, इथे काय झालेलं आहे बघा. मग ह्या मिक्सचरमध्ये काय होतं आहे, आर टाईप ऑफ बॅक्टेरिया मस्ट पिकअप समथिंग फ्रॉम द हीट किल एस टाईप बॅक्टेरिया. म्हणजे हा जो आर टाईप बॅक्टेरिया आहे, हा आर टाईप बॅक्टेरिया या हीट किल एस टाईप बॅक्टेरियापासून काहीतरी काय करतो आहे, पिकअप करतोय. दिस आर टाईप बॅक्टेरिया pick up something from heat killed S type bacteria and this R type bacteria got changed to the S type bacteria. बरोबर आहे ना. म्हणजे R type बॅक्टेरियाने हा heat kill S type बॅक्टेरिया पासून काहीतरी घेतलं, something is pick up and get converted into the S type bacteria. That time this principle it is known as the transforming principle. हे जे प्रिन्सिपल असणार आहे या ठिकाणी, या प्रिन्सिपलला आपण म्हणणार आहे transforming principle. This principle it is known as the transforming principle. Okay, get it properly. This principle it is known as the transforming principle. Then what? Therefore this change it is due to the phenomenon other than the mutation. आणि हा जो चेंज आहे, हा चेंज या ठिकाणी का आलेला आहे बघा. therefore this change it is due to what? the phenomenon other than the mutation. mutation means what? sudden change in gene. mutation म्हणजे काय, sudden change in gene. परंतु या जीन्समध्ये काही चेंजेस झालेले आहेत का, नाही. तर या ठिकाणी ही जी प्रोसेस आहे कशामुळे झालेली आहे, बिकॉज ऑफ वाय, ट्रान्सफॉर्मेशन. बिकॉज ऑफ वाय, हिअर इट इज द ट्रान्सफॉर्मेशन. ओके, मग बघूया या ठिकाणी काय झालं. परत एक वेळेस रिव्हिजन बघू आपण ग्रिफिथ एक्सपेरिमेंटची. पहिल्या स्टेपमध्ये ग्रिफिथने काय केलं, आर टाईपचा बॅक्टेरिया इंजेक्ट केला. कोणाला, हेल्दी माईसला. आर टाईप बॅक्टेरिया इंजेक्ट झाल्यानंतर त्या माईसला निमोनिया झाला नाही, बरोबर आहे. तो माईस लाईव्ह राहिला. म्हणजे आर टाईपचा बॅक्टेरिया कसा आहे, नॉन व्हायरुलंट, नॉन पॅथोजेनिक. दुसऱ्या स्टेपमध्ये काय केलं त्याने, एस टाईपचा बॅक्टेरिया इंजेक्ट केला. कोणाला, माईसला. माईसला काय झालं त्या ठिकाणी, निमोनिया झाला. म्हणजे माईस डाय झाला. म्हणजे एस टाईपचा बॅक्टेरिया कसा आहे, व्हायरुलंट आणि पॅथोजेनिक. तिसऱ्या स्टेपमध्ये काय केलं त्याने, हीट किल एस टाईप बॅक्टेरिया इंजेक्ट केला, बरोबर आहे ना. हीट किल एस टाईप बॅक्टेरिया इंजेक्ट झाल्यानंतर दे डिड नॉट कॉज निमोनिया, माईस रिमेन हेल्दी. परंतु चौथ्या स्टेपमध्ये काय केलं, आर टाईप बॅक्टेरिया आणि हीट किल एस टाईप बॅक्टेरिया इंजेक्ट केला. माईस काय झाला त्या ठिकाणी, डायट झाला, बिकॉज ऑफ वाय, निमोनिया. देन व्हॉट, मग जर त्या डायट झालेल्या माईसपासून ब्लड सॅम्पल काढलं तर हीट किल प्लस आर टाईप बॅक्टेरिया याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालेलं आहे, लिव्हिंग एस टाईप बॅक्टेरिया. मग हे का झालं, बिकॉज ऑफ वाय, ग्रिफिथ कन्क्लुडेड दॅट लिव्हिंग आर टाईप ऑफ बॅक्टेरिया, जो आर टाईपचा बॅक्टेरिया आहे त्या मिक्सचरमधला तो आर टाईपचा बॅक्टेरिया समथिंग पिकअप समथिंग फ्रॉम सराउंडिंग मीडियम फ्रॉम द हीट किल एस टाईप. म्हणजे तो आर टाईपचा बॅक्टेरिया हीट किल एस टाईपपासून काहीतरी घेणार
आणि आर टाईपचं रूपांतर कशामध्ये होणार आहे एस टाईपमध्ये, त्यावेळेस त्या प्रिन्सिपलला म्हणणार आपण ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल, त्या प्रिन्सिपलला म्हणणार ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. अँड देअरफॉर दिस चेंजेस इज ड्यू टू द फेनॉमेनॉन अदर दॅन द म्युटेशन. हे चेंजेस कशामुळे झालेले आहेत अदर दॅन द म्युटेशन, आणि त्या चेंजेसला आपण म्हणणार आहेत किंवा ती जी फेनॉमेनॉन असणार आहेत त्याला म्हणणार आपण ट्रान्सफॉर्मेशन. ओके, थँक्यू.